आडनाव जावळे. आणि त्यांचं मावस घराणं बीडला ढोकळे विठ्ठल मंदिर, उमाकांत कुलकर्णी होऊन गेले आहेत का तिथे अजून ते? रमाकांत. त्यामुळे बीडला माऊलीचं जाणं येणं होतं, माऊलीच्या आई वडिलाचं जाणं येणं होतं. मी तर फार जुनं ऐकले चाकरवाडीच्या माऊलीच्या हातानं की गोविंद पंतांनी सुद्धा या पांडुरंगाची सेवा केली आहे. विठ्ठल मी 5-6 वर्ष इथे राहत होतो आपल्या सुनींकडे. तेव्हा मी असलो तर काकड्याला इथे यायचो, असलो तो यायचं का अनुपम्य सुख सोहळा आहे. मी माझ्या कीर्तनाच्या कालखंडात 40 वर्षात 3च कीर्तन माझे टळले. 3च कीर्तन अव्याहत कीर्तन या पवित्र मंदिरात मी केली आहे. लक्षात घ्या, ऊर्जा आहे, एक तीर्थक्षेत्र आहे. माईच्या बाबतीत भूमिका मांडताना जरा कंटाळवाणा विषय. एक तर आईला संबोधून म्हणतात माये एक, आपलं उपास्य पांडुरंग परमात्मा आणि त्याची अर्धांगिनी रुक्मिणी आहे, तिला म्हणतात माये 2. आणि तिसरी भूमिका तुम्ही टाळ्या वाजवावी अशी आहे, जग ज्या मायेला भिलं, ज्या जगावर मायेनं आच्छादन केलं, ज्या जगानं मायेला आवरण विक्षेप दोषाच्या अडचणीत आणलं, ज्या मायेनं संसाराच्या खाईत जीवाला अडकवलं, त्या मायेला ज्ञानोबा चॅलेंज करतायत. इथं टाळ्या. माये मी जाईन ना, आपण म्हणत का हो हो मी पाहून घेईल. ज्ञानोबाची भूमिका अशी आहे, हे माये तुला काय वाटलं, मी घाबरणार नाही. अवघाची संसार सुखाचा करीत नाही, केला तो सुफळ झाला. आणि आता माझी भूमिका आहे, जाईन गे माये हे माया मेतांतरण तिथे, हे माये तुझ्यातून तरण्यासाठी मी आता भीमा तीर वास असलेल्या श्री विठ्ठलेश पांडुरंग परमात्म्याकडे जाईल. जाईन गे माये दया पंढरपुरा तेथील पंढरपुरा आणि भेटे न माहेरा आपुलिया. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्या जणींना, तुम्ही खूप कमी आहेत, ज्या आहेत त्या चांगल्या आहेत. वाक्य नीट ऐका. सासरवाडीत किती श्रीमंती मिळाली? छातीवर हात ठेवून सांगा, माहेरात ही आठवण येते की नाही? येते की नाही? मी माझं सांगतो तुम्हाला, मी 4-5 ठिकाणी स्थान बांधले बरं का टेके साहेब, मध्य प्रदेशाच्या बऱ्हाणपूर पर्यंत. परंतु राजुरी या माहेराची मला आठवण होती. आपले जयदत्त अण्णा राज्याचे कॅबिनेट झाले, पण राजुरीची आठवण सांगतात. काकू सांगायच्या, नाना सांगायचे, संदीप सांगतो, योगेश सांगतो, हेमंत सांगतो, रविशेठ सांगतात. जाता जाता नाव घेतले का? आपलं माहेर. माहेरातला आनंद वेगळाच आहे. उतरंड असू देत, सुगडा असू देत, फाटलेली साडा असू देत, ठिबळ असू देत, पांगळ्याला गोधडे असू देत, चादर नसू देत, खायला वेळेवर नसू देत, व तिथं एक आहे, आईची कृपा दृष्टी आहे. तुम्ही ऐकताय ना सगळ्यांना, काय स्वर वाजवताय, देशमुख डोळ्यात पाणी येत आहे. आईची कृपा दृष्टी आहे. वडिलांचा पाठीनं हात फिरला जातो. आणि श्रीमंताकडे दिल्ली पोरगी माहेरात गेल्यावर भूतबल्ला साहेब आल्या आल्या सुटकेस बाजूला ठेवते, बास्केट बाजूला ठेवते, ब्रीफकेस बाजूला ठेवते, पिशवी बाजूला टाकते आणि आईला आलिंगन देते. आणि 85 वर्षाची म्हातारी डोळे पुसत, ऐका ना, हातात 2 मुदा घेऊन निरांजन ओवाळते. असं करून ती बाई बरीच नगतून का आई येते का? स्नेहाळ माय ताणीण्याची वाट पाहे, ती तिची आहे हळवार. आई आई आहे, आईशी कळवळ्याची जाती, तरी लाभावी नव्हती. कोटी भार वाहील त्याचे सर्वस्व दिसाय. विठू माऊली ही वारकऱ्यांची आई आहे. ऐकता का? आईच्या